2019 ची IPL किंग्स 11 पंजाब वर्सेस राजस्थान रॉयल्सची मॅच। रविचंद्रन अश्विनने बॉलिंग करत असताना जॉस बटलरला नॉन स्ट्रायकर एंडवर क्रीज बाहेर असल्यामुळे रनआउट केले। अशा प्रकारे आउट करणे हे वादग्रस्त ठरले, कारण अश्विनने चेंडू टाकलाच नाही, त्याऐवजी त्याने नॉन स्ट्रायकर एंडचे स्टंप उडवले। अशा प्रकारे बाद करण्याच्या नियमाला म्हणतात मांकडिंग। पण कुठून आला हा नियम आणि याला मांकडिंग असं का म्हणतात, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार मित्रांनो, मी स्वानंदी आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। 12 एप्रिल विनू मांकड यांचा जन्मदिवस। हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक महत्त्वाची तारीख आहे, कारण याच दिवशी जन्म झाला भारतीय क्रिकेट संघाचे महान खेळाडू विनू मांकड यांचा। ते एक उत्कृष्ट सलामीवीर आणि डावखुरे मंदगती फिरकी गोलंदाज होते। विनू मांकड हे त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर मानले जात। फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी उत्तम प्रदर्शन केले। 1946 ते 1959 या काळात त्यांनी भारतीय संघाकडून 44 कसोटी सामने खेळले। त्यांनी 5 कसोटी शतके झळकावली आणि 210 धावांची सर्वोत्तम खेळी केली। गोलंदाजीतही चमकदार कामगिरी करत 162 विकेट्स घेतल्या। विनू मांकड यांनी 1947 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात एका फलंदाजाला नॉन स्ट्रायकर एंडवर रनआउट केले। या घटनेमुळे मांकडिंग हा शब्द क्रिकेटमध्ये प्रसिद्ध झाला, जो आजही क्रिकेटच्या नियमांमध्ये समाविष्ट आहे। भारतीय क्रिकेटला उंचीवर नेण्यात विनू मांकड यांचा मोठा वाटा आहे। त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले। अशा या महान खेळाडूने अष्टपैलू कामगिरी आणि नवे नियम घडवून संपूर्ण क्रिकेट विश्वात इतिहास घडवला। त्यांचे योगदान भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी सदैव प्रेरणादायी राहील। क्रिकेट हा फक्त खेळ नाही, तो एक इतिहास आहे आणि विनू मांकड त्याच्या सोनेरी पानांपैकी एक आहेत। कशी वाटली ही विशेष माहिती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा। असेच वेगवेगळे दिनविशेष बघण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष।